नमस्ते. या ठिकाणी बघा 5वी 7वी 8वी स्कॉलरशिप नवोदय टीईटी परीक्षा. प्रश्न बघा काय आहे, 11:15 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल. टीईटी 2025 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला 5वी 7वी 8वी आणि नवोदय परीक्षेला सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता बेसिक टू ऍडव्हान्स हे नाव का दिलंय मी, आता मला हा प्रश्न दोन पद्धतीने सोडवता येतो. डायरेक्ट सूत्र लिहायचं आणि सूत्राच्या आधारे काय करायचं याचं उत्तर काढायचं. परंतु बेसिक का लिहिलंय, कारण बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत, बेसिक ज्या संकल्पना आहेत त्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्याला त्या आल्या पाहिजेत, तरच तुम्ही काय करणार त्या पद्धतीने उत्तर सोडवू शकता. सूत्र लिहिल्यानंतर खूप फास्ट येईल बरोबर, पण सूत्रानुसार सोडवायच्या अगोदर आपल्याला बेसिक गोष्टी सुद्धा महत्वाच्या हव्यात. तर आधी आपण बेसिक पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर सोडूया आणि त्याच्यानंतर सूत्राच्या आधाराने सोडूया, म्हणजे तुम्हाला जे चांगलं वाटतंय त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. चला बघूया. आता इथं बघा, तुम्हाला घड्याळ दिसतंय समोर बरोबर, सगळ्यांना दिसत असेल. काय 11:15 वाजलेले आहेत, इथे पण 11:15 वाजलेले आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, तास काटा आणि मिनिट काटा, म्हणजे तास काठा आणि हा मिनिट काटा याच्यामधला कोण. आता इथं हा अंतर कोण आहे आणि हा बाह्य कोण आहे बरोबर. तुम्हाला परीक्षेत असं म्हटलेलं नाही की त्यांनी अंतर कोण आणि बाह्य कोण म्हटलेलं नाही, फक्त कोण काढा म्हटलंय. मग तुम्ही हा पण काढू शकता, पण पर्यायाचा तुम्हाला काय करावं लागेल, विचार करावा लागेल बरोबर. आता इथं बघा, तुम्ही लक्षात ठेवा की आधी आपल्याला काय शिकायचंय की कोण ह्याच्यामध्ये कसे तयार होतात, घड्याळामध्ये कोण हे कसे तयार होतात. तर त्या 12 पासून जे घड्याळ आपले काटे फिरतात ते परत 12 वर येतात बरोबर. एवढा जो कालावधी आहे तो 360 अंशाचा आहे. किती अंशाचा आहे, 360 अंशाचा आहे. बघा इथं तुम्हाला पूर्ण राऊंड आहे, राऊंड हा 360 अंशाचा असतो हे तुम्हाला माहितीच आहे. आता याच्यामध्ये बघा महत्वाचं काय आहे की हा जो आपला मिनिट काटा आहे तो इथून इथपर्यंत पूर्ण फिरल्यानंतर 360 अंश होत आहे बरोबर. आता आपल्याला काय करायचंय, 360 अंशाचे त्यांनी भाग किंवा मिनिटामध्ये रूपांतर केलेलं आहे. काय केलेलं आहे, 360 अंशाचं मिनिटामध्ये रूपांतर केलंय. म्हणजे हे जे 360 अंश आहेत आणि हे जे 60 मिनिटं आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी काय रूपांतर केलेलं आहे. याचा अर्थ काय करायचं आपल्याला, 1 मिनिट, याचा अर्थ काय, 1 मिनिट म्हणजे किती अंश हे आपल्याला काढायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा बघा, हे जे 360 अंश आहेत बरोबर, त्याचे किती भागात रूपांतर केलंय त्यांनी, 60 मिनिटामध्ये केलंय. म्हणजे 360 भागिले जर 60 केलं तुम्ही तर किती उत्तर येतं बघा, 0 0 गेलं, 6 1 6 आणि 6 6 36, म्हणजे 1 मिनिट बरोबर 6 अंश. 1 मिनिट बरोबर 6 अंश. आता प्रत्येक 2 अंकाच्या मध्ये जर विचार केला तर 5 मिनिटे असतात. किती मिनिटं असतात, 5. इथे 5 असतील, इकडे 5, ह्या दोघांमध्ये 5, असे 5 चे काय आहेत ते टप्पे आहेत बरोबर. म्हणजे हे जे रूपांतर परत त्यांनी 60 मिनिटाचं रूपांतर हे 12 मध्ये केलेलं आहे. म्हणजे दोघांच्या मध्ये 5 मिनिटं असतात. म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला, ही 6 अंश गुणिले हे 5 मिनिटं बरोबर 30 अंश बरोबर. याचा अर्थ काय आहे की 2 अंकाच्या मध्ये 30 अंशाचं अंतर असतं. एवढं लक्षात आलं असेल तुमच्या. त्याच्यानंतर आता मिनिटाचं झालंय, आता आपण तासाचा विचार करूया. कारण मिनिटाचा काटा ज्यावेळेस पुढे सरकतो आपोआप तास काटा सुद्धा हळूहळू काय होतो, पुढे सरकत असतो. पण मिनिटाचा काट्याचा वेग जास्त आहे, त्या प्रमाणात तास काट्याचा वेग कमी आहे. आता कसा वेग कमी आहे किंवा किती अंशाचा वेग कमी आहे ते आपल्याला काढायचं आहे. आता बघा, तुम्ही जर बघितलं असेल की मिनिट काटा हा इथून फिरून इथपर्यंत आला, म्हणजे किती मिनिटं झाली, 60 मिनिटं झाली. किती मिनिटं झाली, 60. म्हणजे मिनिट काटा पूर्ण इथपर्यंत येईपर्यंत 60 मिनिटं झाली. पण तास काटा जर इथं 12 वर असेल तर तो 1 वरच जाईल. म्हणजे कुठपर्यंत जाईल, इथपर्यंतच जाईल. याचा अर्थ काय की त्यानं 30 अंशच घेतलाय. तुम्हाला आपण मगाशी शिकलोय की 2 अंकाच्या मध्ये 30 अंशाचा कोन असतो किंवा 30 अंशाचं माप असतं बरोबर. आता याचा अर्थ काय की मिनिट काटा ज्यावेळेस 60 मिनिटं गेलाय,
त्यावेळेस तास काटा फक्त 30 अंश पुढे गेला. याचा अर्थ काय, 60 मिनिट बरोबर 30 अंश. बघा, मिनिट काटा ज्यावेळेस 60 अंश गेलाय त्यावेळेस तास काटा फक्त 30 अंशाला गेलाय. याचा अर्थ काय आहे की 60 मिनिटाला 30 अंश हा तास काटा सरकतो. तास काटा सरकतो. एवढं लक्षात आलं असेल आता तुमच्या, बरोबर. 60 मिनिटं झाली की 30 अंशामध्ये तास काटा काय होतो, सरकतो. याचा अर्थ काय, 60च्या निम्मे किती आहेत, 30 आहेत. याचा अर्थ काय, याचा अर्थ काय आहे की तास काठा अर्धा, आता अर्धा 1/2 किंवा 0.5 म्हणजे 1 मिनिटात. हे कशाचं काढलंय आपण, 1 मिनिटात. 1 मिनिट बरोबर तास काटा अर्धा अंश. आता हा अंश आहे, काय हा अंश. तास काटा अर्धा अंश काय होतो, पुढे सरकतो. म्हणजे आता एवढ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील की हे 360 अंश आहे, बरोबर. याचे 60 मिनिटांमध्ये रूपांतर केलेलं आहे. म्हणजे आपण इथं 360 भागिले 60 केलंय, म्हणजे 1 मिनिट म्हणजे 6 अंश आलंय. आणि हा जो भाग आहे तो 5 मिनिटाचा आहे म्हणून 30 अंश केलंय. एवढ्या भागाचं रूपांतर 30 अंश. आता ज्यावेळेस मिनिट काटा हा पूर्ण 30 अंश म्हणजे 60 मिनिट जातो त्यावेळेस तास काटा फक्त 30 अंश पुढे सरकतो. म्हणजे मिनिट काटा ज्यावेळेस 1 मिनिट येतील त्यावेळेस तो किती अर्धा अंश पुढे सरकतो. ओके, एवढं लक्षात आलं असेल तुमच्या. आता पुढचं आपण पाहूया. आपण आता हे गणित काय करूया, 11:15 वाजले आहेत, हे या घड्याळाच्या माध्यमातून सोडूया. चला, इथे बघा तुम्हाला दिसतंय तास काटा 11च्या जरा पुढे आहे आणि मिनिट काटा कुठं आहे, 3 वर आहे. म्हणजे आपल्याला हा कोण काढायचा आहे. कुठला कोण काढायचा, हा. आता हा पण कोण काढू शकतो आपण, हा बाह्य कोण, हा मोठा येणार. पण 180 अंशापेक्षा मोठा कोणता दिलेला नाही, म्हणजे त्याचा अर्थ त्यांना कुठला कोण काढायचा आहे, हा मधला कोण काढायचा, अंतर कोण काढायचा आहे. आता बघा इथं लक्षात घ्या की आपल्याला हा जो भाग आहेत हे भाग काय करायचे, मोजायचे आहेत. किती भाग आहेत बघा, 1 2 3 आणि 4 भाग आहेत. इथं दिसत आहेत बघा, 1 2 3 आणि 4. हे 4 भाग काढायचे आहेत. आणि आपण बघितलंय 2 भागामध्ये 30 अंशाचा कोण असतो. म्हणजे 30 अंश गुणिले 4 बरोबर किती आलं, 120 अंश. बरोबर, 120 अंश आलं. आता काय करायचंय बघा तुम्हाला, आता काय करायचंय तुम्हाला, हा मिनिट काटा एवढा पुढे गेलाय, किती मिनिट, 15 मिनिट पुढे गेलाय. म्हणून हा जो तास काटा आहे तो 11च्या जरा पुढे आलेला आहे. कुठं आलेला आहे, 11च्या जरा पुढे. म्हणजे एवढा भाग तुम्हाला जो पुढे आलेला भाग आहे तो त्यातला काढावा लागेल म्हणजे वजा करावा लागेल. मग हा भाग किती पुढे गेलाय, तर 15 मिनिट गेलाय. मग आपण मागाशी शिकलोय की 1 मिनिटाला अर्धा अंशाचा कोण तास काट्याचा होत असतो. मग 15चे अर्ध करावं लागतील तुम्हाला. मग 15चे अर्धे किती होतात, 7.5. किती होतात, 7.5. म्हणजे 120 अंश. बघा, 120 वजा 7.5 हे आपल्याला असं करावं लागेल. बरोबर आलं का लक्षात. बघा हे 4 भाग, 1 2 3 4 आणि हा 7.5 म्हणजे हा मिनिट काटा 15 मिनिट झालेत म्हणजे त्याचे अर्ध 7.5 होतात आहे. आता ही वजाबाकी करा. बघा इथे 10तून 5 गेले 5, 9तून 7 गेले 2, दशांश चिन्हाला एकाला 1 आणि हा एकाला 1. किती आलं, 112.5 अंश. आणि पर्याय नंबर आपला 3 आहे. बघा लक्षात आलं का तुमच्या सगळ्यांच्या. चला आपण हे आता सूत्राच्या माध्यमातून पण सोडूया. कशाच्या माध्यमातून, सूत्राच्या माध्यमातून. आता घड्याळ मी ठेवतो. सूत्र बघा काय आहे, तास गुणिले 30 वजा, बघा तास गुणिले 30 वजा 11/2 गुणिले मिनिट. बघा सूत्र काय आहे, तास गुणिले 30 वजा 11/2 गुणिले मिनिट. आता तुम्हाला तास किती दिले, 11:15 म्हणजे कसे वाजलेले असतात, 11:15. बघा 11 वाजून 15 मिनिटं. बरोबर, म्हणजे इथं 11 घ्यावं लागेल वजा 11/2 गुणिले मिनिटं किती आहेत, 15. बरोबर, बघा आता बे आणि इथं काय येणार, 15च्या अर्धे म्हणजे किती येणार, 7.5. मग ह्या दोघांचा गुणाकार करा. 11 त्रिक 33 म्हणजे 330 वजा
11 साते आता ह्या दोघांचा गुणाकार करावा लागेल. 7.5 गुणिले 11. 11 5 55 5 7 5. 11 साते 77 आणि 5 82 आणि दशांश चिन्ह आहे म्हणजे 82.5. म्हणजे यातून काय करायचंय तुम्हाला 82.5 काय करायचे वजा करायचे. वजा बाकी करूया. 330 वजा 82.5. इथे पण आपल्याला शून्य घ्यावं लागेल. बघा इथे 10 9 2. 10तून 5 गेले 5. 9तून 2 गेले 7. 2तून जात नाही परत हातचा. 12तून 8 गेले 4 आणि 2 आला 2. किती आलं 247.5. किती आलं 247.5. आता हे आपलं जे उत्तर आलंय 247.5 अंश. हे जे आपलं उत्तर आलंय ते बाह्य कोणाचं आलंय? कुठलं कोणाचं आलंय? बाह्य कोणाचं. आपल्याला काय विचार आता पर्यायात हे जर पर्याय असतं तर उत्तर बरोबर घ्यावं लागलं असतं, परंतु पर्यायात ते उत्तर नाही. म्हणजे आपल्याला काय करायचंय अंतर कोण काढायचं आहे. मग एकूण आहे 360 अंश वजा काय करायला लागेल तुम्हाला 247.5 वजा करावं लागेल. आता इथं वजाबाकी करा. शून्यातून 5 जात नाहीत. 10 9 आणि इथं 5. 10तून 5 गेले 5. 9तून 7 गेले 2. 5तून 4 गेला 1. 3तून 2 गेले 1. किती आलं 112.5 अंश. आणि आपला पर्याय नंबर 3 मध्ये आहे. असं आपण सूत्राच्या सहाय्याने सोडवू शकतो आणि हे अगोदर मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवलं होतं. तर ह्या प्रकारचे प्रश्न नवोदयमध्ये असतात. लक्षात ठेवा. हा थोडा कठीण मधला प्रश्न आहे टीईटी असल्यामुळं, पण नवोदयला असेच प्रश्न असतात थोडे सोपे असते. आता हा प्रश्न मला एका मॅडमनी सांगितलं होतं की ह्या म्हणून हा घेतलाय. जर तुम्हाला अजून कुठले प्रश्न अवघड वाटत असतील किंवा ट्रिकनं असेल किंवा बेसिक पद्धतीनं असेल तर त्या प्रकारचे प्रश्न आपण मला कमेंट करा. मी त्या प्रकारचे प्रश्न घेईन. ओके.